जय भीम, मैं हूं स्वाति और आप देखना शुरू कर चुके हैं जय भीम इंडिया। पिछले कई दिनों से आंबेडकरवादी संगठनों द्वारा आंबेडकर स्मारक के लिए आंदोलन किए जा रहे हैं, लेकिन प्रशासन नजरअंदाज कर रही है। आंबेडकर सांस्कृतिक परिसर में शुरू लक्षणीय धरने आंदोलन से महिलाओं में आक्रोश नजर आ रहा है। आज आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृति समिति की ओर से पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में बाबा साहेब आंबेडकर स्मारक के लिए आरक्षित जगह पर स्मारक ही बनना चाहिए, आंबेडकर का स्मारक नष्ट करने वालों पर जल्द कार्रवाई की जाए, ऐसी मांग की गई है। किशोर गजभिये हे आंबेडकरी समाजाची दिशाभूल करत आहेत। त्यांनी असंही म्हटलं की आम्ही आंबेडकर भवन पाडलं नाही, ते वादळ वाऱ्याने पडलं, पण आता विभागीय आयुक्त चौकशी करत आहेत, त्याच्यामुळे सत्य बाहेर येईल। आणि त्यांनी तिसरा प्रश्न केला तो म्हणजे 20 एकर जागेचा तुमच्याकडे काय पुरावा आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 20 एकर जागेचे पुरावे मी तुम्हाला दाखवलेले आहेत। माझं म्हणणं असं आहे की शासनाचे पुरावे शासनाच्या खात्यामध्ये असतात। आणि एका जणांनी आत्ता प्रश्न विचारला की 7/12वर डॉक्टर आंबेडकरांचं नाव का नाही, तर 7/12वर ज्यांचं निधन झालेलं आहे, ज्यांचं महापरिनिर्वाण झालं 56ला, त्यांचं नाव 70 साली कसं येणार, त्याच्यामुळे तो प्रश्न निरर्थक आहे। तर याचं उत्तर असं आहे की 20 एकर जागेचे पुरावे आम्ही तुम्हाला दिले। नगरविकास विभाग जो आहे, टाउन प्लॅनिंग, त्यांच्याकडे सन 2000 पर्यंत जे सर्व नकाशे होते नागपूर महानगरपालिकेचे, त्या नकाशामध्ये 20 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दाखवलेली होती। परंतु 20 नंतर मात्र 2020 नंतर 2000 नंतर माफ करा 2000 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या नकाशावरून उडवून लावण्यात आलं आणि ती जमीन महसूल खात्याच्या तलाठ्यांच्या मदतीनं नजूलची जमीन दाखवण्यात आली आणि अशा रीतीनं या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेवर अन्याय करण्यात आलेला आहे। दुसरं जे आहे की स्मारक पडले किंवा पाडले, आम्ही एक पुरावा दिलेला आहे ज्याच्यामध्ये वर्ष 2019 मध्येच गरुडा अम्युजमेंट पार्कने एक पत्र लिहिलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला। त्याच्यामध्ये त्यांनी 27 इमारतींचे फोटो त्यांनी दाखवले आणि असं सांगितलं की ह्या ज्या जागा आहेत या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, सामान ठेवलेलं आहे, साहित्य ठेवलेलं आहे, मोरकरीस आलेलं आहे, चौकी आहे, विटा आहेत वगैरे वगैरे। तर हे सर्व अडथळे दूर करण्यात यावे। या ठिकाणी 19व्या नंबरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला लिहिलं आहे की ही वास्तू डिमॉलिश करण्यात यावी, असं पत्र त्यांनी पर्यटन विकास महामंडळाला लिहिलं आणि पर्यटन विकास महामंडळाने त्यांना उत्तर दिलं की आम्ही उचित कारवाई करू, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांना कळवू आणि गरुडा अम्युजमेंट पार्कला यासंबंधी कळवावे, अशा प्रकारचं। तर यांचा इरादा 2019 मध्येच डॉक्टर आंबेडकर स्मारक पाडण्याचा होता आणि त्यांनी ते पाडलं। जर ते वादळ वाऱ्याने पडलं असतं तर त्याच्या ज्या सलाखी असतात ना, सळ्या, लोखंडी बार, ते तसेच वाकलेले राहिले असते, पण ते सर्व लोखंडी बार गायब झालेले आहेत। त्या ठिकाणी आता फक्त सिमेंटचा आणि विटांचा चुरा आहे, सिमेंटचा आणि कॉन्क्रीटचा, आणि लोखंडी बार मात्र गायब आहेत। अर्थ स्पष्ट आहे, एवढी मोठी इमारत त्यांनी बुलडोझरने पाडली, लोखंड गायब केलं आणि फक्त चुरा त्या ठिकाणी ठेवला आणि आता खोटं बोलतायत, सपशेल खोटं बोलतायत की ते वादळ वाऱ्याने पडलं। हा आमचा दुसरा आरोप आहे की ते खोटं बोलत आहेत। तिसरी गोष्ट अशी, त्यांनी असं सांगितलं की किशोर गजभिये दिशाभूल करत आहेत। दिशाभूल कोण करत आहेत हे मी आपल्याला सांगतो, कारण गरुडा अम्युजमेंट पार्कला जो स्कोप ऑफ वर्क देण्यात आलेला आहे आणि जो त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे अम्युजमेंट पार्क, बँक्वेट हॉल, नंतर रिक्रिएशन क्लब, त्यानंतर आणखी इतर मनोरंजनाची साधने, अशा प्रकारचा त्यांनी तो प्लॅन दिलेला आहे आणि तो प्लॅन मंजूर झालेला आहे। तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही सरकारी यंत्रणा आहे, त्यांना स्कोप ऑफ वर्कमध्ये कोणती कामं करायची याचा पूर्ण उल्लेख कन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये करून दिला आहे। कन्सेशन ॲग्रीमेंट आमच्याकडे आहे, लेटर ऑफ अवॉर्ड पण आमच्याकडे आहे। हे सर्व असताना आता ते म्हणता, मागे ते म्हणत होते की आम्ही 10,000 फुटावरती डॉक्टर आंबेडकरांचं भव्य स्मारक बांधू, काल ते म्हणाले की 15,000 फुटावरती आम्ही डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक बांधू। वेळोवेळी त्यांची भूमिका बदलत आहे, वेळोवेळी त्यांची ऑफर बदलत आहे। ते काय आम्हाला खरेदी करू इच्छितात का? त्यांना असे वाटते का की 10 ते 15,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम केल्यावर जो आंबेडकरी समाज आता चळवळ करत आहे तो शांत बसेल असं त्यांना वाटते का? ते आमच्याशी वाटाघाटी निगोशिएशन्स करत आहेत का? कोण आहेत ते? त्यांचं काय स्टेटस आहे? हु इज ही? गरुडा अम्युजमेंट पार्क कोण आहे? गरुडा अम्युजमेंट पार्क हा भाडेकरू आहे, लीज होल्डर आहे। आमचं भांडण सरकारशी आहे, आम्ही पुरावे सरकारला देऊ, आम्ही कागदपत्र सरकारला देऊ, आम्ही उत्तरही सरकारलाच विचारू, आम्ही गरुडाला उत्तर विचारत नाही।
आमची मागणी काय आहे, गरुडावरती गुन्हा दाखल करा, 20 एकर जागा वापस घ्या, 20 एकर जागा जी त्यांना दिली त्याच्यात सुधारणा करा. भरपूर दुसरी जागा पडलेली आहे, सरकारी जमीन पूर्ण नागपूरमध्ये पडलेली आहे, बाजूची अजून 50 एकर जमीन रिकामी पडली आहे, ती जागा त्यांना द्या ना आणि त्या जागेवर करायला सांगा. जरूर करावं त्यांनी, त्या जागेवर करावं. 20 एकर जागा जी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आहे, ज्याची माहिती नागपूरकरांना नव्हती, आम्हालाही नव्हती, पण आम्ही जेव्हा शोध घेतला ते आमच्या लक्षात आलं. यांनी रेकॉर्ड दाबून ठेवले. 15 वर्ष त्या स्मारकाची देखभाल दुरुस्ती केली नाही आणि देखभाल दुरुस्ती केल्याने आणि जाणून बुजून देखभाल दुरुस्ती केली नाही आणि मग म्हणतात की हिची पडझड झाली. इतकं खोटं बोलून या लोकांनी ही जागा बळकावलेली आहे. ही जागा आम्ही बळकावू देणार नाही. या जागेसाठी आमचा संघर्ष चालू राहील. अखिल भारतीय भिक्खू संघ की ओर से राजगांव में धम्म परिषद का आयोजन किया गया। उस वक्त प्रमुख मार्गदर्शक के रूप में एडवोकेट प्रकाश आंबेडकर बोल रहे थे। उन्होंने मोदी और शाह पर निशाना साधते हुए कहा कि मोदी और शाह की राजनीति नफरत की राजनीति है। अमित शाह के चेहरे से इस बात की खुशी झलक रही है कि शिवसेना का राज्य से सफाया हो गया है और अपना और एक शत्रु है वो वंचित है, इसीलिए वे अपने पीछे लगने की कोशिश कर रहे हैं। लेकिन ऐसे कई आए और कई गए, हम जहाँ थे वहीं पर है, इसीलिए हमारे रास्ते में मत आओ, ऐसा इशारा एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने दिया। की त्रिपुराच्या मागच्या 4 दिवसापूर्वी इलेक्शन झालं, तिथे मतदारसंघ लहान आहे, याच्याबद्दल दुमत नाही. 50-60 हजाराचा मतदारसंघ असतो. ते म्हटले आम्हाला एका मताला 20,000 रुपये दिलेत. आता 8 मताचे किती झाले? ते म्हटले 15-20 हजार गेले तर काय फरक पडतोय, 1.5 लाख शिल्लक राहतात. या पैसा हा पाण्यासारखा खर्च केला जातो. पैसा हा पाण्यासारखा खर्च केला जातोय. तो हितही होईल याच्याबद्दल दुमत नाही. मी आता नीतिमत्ता म्हणणार नाही. तिथल्या लोकांना जसं की साहेब अरे 20 कशाला वाढवा, 4 घरं इकडची 4 घरं तिकडची, 4 घरांनी ह्याच्याकडे जा, 4 घरांनी त्याच्याकडे जा, चुरस वाढवा, भाव आपोआप वाढतो. तेव्हा बीजेपी वाले आले, एकनाथ शिंदेची माणसं आली की त्यांना म्हणा आम्ही विकत द्यायला तयार आहोत, पण आम्हाला सर आता तिथे 20,000 दिले तर आपण असं इथे 40,000 मागितलीच पाहिजे. तेव्हा गावागावाने ठराव करा की आमच्याकडे मतं विकत घ्यायला यायचं असेल तर आमचा भाव 40,000 रुपये एक मत. हा रेट फक्त बीजेपी साठी आहेत, उरलेल्या पक्षांसाठी नाही. नाही आले 40,000 प्रत्येक मत तर आपण इतर पक्षाला देऊन मोकळं व्हायचं. जे लोकशाहीचा बाजार ज्याला आपण म्हणतो, लोकांना आम्ही विकत घेऊ शकतो. ही मानसिकता उभारते एवढं लक्षात घ्या. याच्या अगोदरही कपड्याच्या रूपाने, निधीच्या रूपाने वाटप झालं नाही असं झालं नाही, पण त्यांनी कधीही आम्ही तुम्हाला विकत घेतोय असं म्हटलेलं नाही. ए बाबा तुझ्याकडे मत आहे, माझ्याकडे एवढं आहे, दे मला मत आणि तू निवडून ये, मी निवडून येतो, तू आपलं थोडेसे दिवस आपले दिवाळीतले साजरे कर, तू आनंदित राहा. आत्ताची जी भाषा बदलते ती म्हणजे की आम्ही तुम्हाला विकत घेऊ शकतो, आणि म्हणून विकायचं असेल तर आपण असं म्हटलं पाहिजे की माझा भाव 50,000. 10 मिनिटं झाली, कोणी आलं नाही, 10 मिनिटांमध्ये 10,000 रुपये वाढले हे सांगितलं आता पाहिजे. शिंदे फडणवीस सरकार ने आश्वासन दिया था कि एमपीएससी परीक्षा पुराने पाठ्यक्रम के अनुसार ली जाएगी और नया पाठ्यक्रम 2025 से लागू किया जाएगा।
छात्रों की पढ़ाई पुराने पाठ्यक्रम के अनुसार पूरी हो चुकी है, लेकिन अब राज्य सरकार परीक्षा नए पाठ्यक्रम के अनुसार ले रही है, जिसका विरोध करते हुए आज नागपुर के संविधान चौक में यूथ कांग्रेस की ओर से भव्य आंदोलन किया गया। के सम्मान में के विद्यार्थियों के सम्मान में होना चाहिए। आज हम नागपुर के संविधान चौक में हमारे यूथ कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष माननीय कुणाल जी राउत इनके मार्गदर्शन में व हमारे यूथ कांग्रेस के राष्ट्रीय सचिव अजीत सिंह जी व हमारी पूरी NSY की टीम व यूथ कांग्रेस की टीम यहाँ पर संविधान चौक में आंदोलन कर रही है। MPSC के विद्यार्थियों के समर्थन में हमारा NSY यूथ कांग्रेस का ये आंदोलन है। जिस प्रकार से MPSC की जो एग्ज़ाम होती थी उस एग्ज़ाम के पेपर पैटर्न में सडनली बदलाव किया गया और बदलाव इस प्रकार हुआ कि अभी तक के पेपर जो होती थी ऑब्जेक्टिव पैटर्न में होती थी, पर एकदम से बदलाव करके उन्हें डिस्क्रिप्टिव पैटर्न में किया गया। हमारी मांग ये थी कि आपने जो फैसला किया हमारे फैसले को विरोध बिल्कुल भी नहीं है, आपने फैसला किया हम उसका समर्थन करते हैं, लेकिन इस नए पेपर पैटर्न को 2025 से आप लागू करिए, क्योंकि बहुत से ऐसे विद्यार्थी हैं जो पुराने पेपर पैटर्न के हिसाब से अपनी तैयारी कर रहे थे, उनकी तैयारी पूरी हो चुकी थी और जैसे एग्ज़ाम आने वाली थी MPSC की, पेपर पैटर्न बदल दिया गया। पेपर पैटर्न बदलने से ये नुकसान हुआ कि जो विद्यार्थी 2-2, 3-3 साल से पुराने पेपर पैटर्न के हिसाब से तैयारी कर रहे थे उनका नुकसान हुआ है। उसमें बहुत से ऐसे विद्यार्थी हैं जिनका ये लास्ट अटेम्प्ट था और सडनली अगर पेपर पैटर्न बदला जाता है तो उनके भविष्य के साथ ये खिलवाड़ नहीं तो क्या है। अगर वो विद्यार्थी वो निराश हो गए, निराश होकर अगर उन्होंने कोई गलत कदम उठाया, उन्होंने अगर आत्महत्या करने की कोशिश की, तो इसकी जवाबदारी कौन लेगा? क्या मुख्यमंत्री इसकी जवाबदारी लेंगे या उप मुख्यमंत्री इसकी जवाबदारी लेंगे? उन विद्यार्थियों के समर्थन में आज हमारा नागपुर में ये आंदोलन है कि आप अपने फैसले को बदलिए। अगर आपने अपने फैसले को नहीं बदला तो हम इससे भी बड़ा तीव्र आंदोलन करेंगे। जरूरत पड़ी तो हम मुंबई में आकर इसका आंदोलन करेंगे, मुख्यमंत्री निवास में इसका जाकर आंदोलन करेंगे। इसलिए हम मीडिया के माध्यम से यूथ कांग्रेस और NSY की तरफ से ये मांग करना चाहते हैं कि आपने ये जो तुगलकी फैसला सुनाया है, बिना विद्यार्थियों को कॉन्फिडेंस मिलिए, आपने ये जो तानाशाही फैसला आपने सुनाया है उससे आप जल्द से जल्द बदलिए। इसके पहले जब हमारा आंदोलन हुआ था, नागपुर में हुआ था, पुणे में हुआ था और भी। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। अमरावती रोड के सातनवरी गांव के पास स्थित मैत्रेय एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित नागार्जुन इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी एंड मैनेजमेंट महाविद्यालय में 25 फरवरी को इंजीनियरिंग मैनेजमेंट साइंस कॉमर्स MCA इन शाखाओं में पदवी का पदव्युत्तर शिक्षण पूर्ण किए, साथ ही आखिरी साल में पढ़ रहे छात्रों के लिए भव्य रोजगार मेलावे का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी पत्र परिषद में दी गई। मैं प्राचार्य डॉक्टर संजय केलो, हमारी संस्था मैत्री एजुकेशनल सोसाइटी की तरफ से आह्वान करता हूं कि 25 फरवरी 2023 को ठीक 9 बजे हमारे कैंपस में भव्य रोजगार मेड़ावा, यानी मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है, मेड़ावा यहाँ पे आयोजन किया है और विदर्भ के MSc, BSc, MCA, BE, MTech, BCom, MCom, प्रोफेशनल और नॉन प्रोफेशनल कोर्सेज तसे और ITI हुए और जो भी उम्मीदवार अंतिम एग्ज़ाम में अपीयर हो वो भी ये भव्य रोजगार मेलावा का यानी मतलब संधि का लाभ उठा सकते हैं।
और ये बस सेवा जो है ये 9 से 11 तक महाराज बाग नागपुर से उपलब्ध होगी। और आप ये रोज़गार मेळावा इसके लिए आप www.nitm.in इसके ऊपर आप रजिस्ट्रेशन कर सकते हो। अगर जिस उम्मीदवार रजिस्ट्रेशन से वंचित रहे होंगे तो वो कॉलेज कैंपस में ठीक 9 बजे आकर भी स्पॉट रजिस्ट्रेशन करा सकते हैं। और कम से कम 50 से अधिक कंपनियां MNC मल्टीनेशनल और नेशनल कंपनीज आ रही है, उनका कंफर्मेशन मिला है। और कम से कम 2000 प्लस रोजगार युवकों को मिलने की मैं संभावना आपको प्रदान करता हूँ। जम्मू कश्मीर का नाम लिया तो याद आती है गोला बारूद, बम का धमाका। डर के वजह से वहाँ की जनता काफ़ी परेशान है। अतिरेकी हल्ले में कई परिवार खत्म हुए हैं और कई बच्चों ने अपने माँ बाप खोए हैं। उन बच्चों के मन का डर कम हो और जनजागृति हो, महाराष्ट्र की संस्कृति की पहचान हो, इसीलिए जम्मू कश्मीर इलाके से बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन कोल्हापुर में पिकनिक का आयोजन किया है। वर्ल्ड फाउंडेशन में आई। मेरे फादर की डेथ हो चुकी है। मेरे घर में मेरी माँ है, मेरे भाई है। मेरी माँ जो खुद एजुकेटेड तो नहीं है और हमें तो पढ़ा नहीं सकती थी, सहारा नहीं था उनका। हमारे फादर की डेथ हो गई थी और फिर मैं 6 साल की थी, मेरी माँ ने मुझे एडमिट किया बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन में। और बॉर्डरलेस ने मुझे सहारा दिया, सिर्फ एजुकेशन ही नहीं दिया है, मुझे एक सहारा दिया, मुझे खाना दिया, कपड़े से लेकर मेरी पढ़ाई तक सारा खर्चा जो था बॉर्डरलेस ही उठाता था। मेरे सर के ऊपर जो छत थी वो भी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन का ही है। तो मैं अभी भी जो पढ़ाई कर रही हूँ, इंजीनियरिंग की पढ़ाई कर रही हूँ, तमिलनाडु पहुँच गई हूँ मैं, वो भी बॉर्डरलेस की ही वजह से ही पहुँच। याच्यासाठी मी सरकारची मदत आतापर्यंत घेतलेली नाही, पुढच्या काळामध्ये कदाचित लागेल, पण आतापर्यंत मागच्या 25-26 वर्षामध्ये सरकारकडून घेतलेलं नाही। पण एवढंच आहे की त्यांनी मदत कशी आहे एवढीच केली किंवा त्यांनी मला अलाव केली की बाबा आर्मीनी समजा अलाव केलं किंवा नाही त्यांच्या एका एरियात काम करेल। तिथलं सरकार जे आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी आपल्याला मदत केली की बाबा आम्ही काम करू शकतो। तर ही मदत डेफिनेटली फार मोठी आहे, पण आमच्या संस्थेच्या अकाउंटवर सरकारकडनं एकही रुपया आपण घेतलेला नाही किंवा एखाद्या बेडशीट्सवर त्यांच्याकडनं आपण घेतलेलं नाही। याचं कारण म्हणजे लोकांसाठी मदत करावी। म्हणजे काय आहे ना की काश्मीरच्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की सरकार त्यांना मदत करत नाही, त्यांना भारत देश मदत करतो। तर त्यांच्याबरोबर भारत देश उभा आहे की भारताची पूर्ण संस्कृती जी आहे ही काय फक्त कुठल्या पर्टिक्युलर धर्माची किंवा कुठल्या ह्याची नाही, ही एक भारताची संस्कृती आहे। ही एक आहे ना, ही संस्कृती त्यांना समजायला पाहिजे आणि ती समजावी म्हणून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून डोनेशन घेताना आपण लोकांकडनं डोनेशन घेतो। म्हणजे 1 रुपया 2 रुपये घेऊन मी कुणी मला 2 लाख रुपये देण्यापेक्षा सरकारकडनं मला जर 1 लाख माणसं मिळाले की ज्यांनी 2-2 रुपये दिले तर मी ते जास्त प्रिफर करेन, कारण ते 2 लाख लोक 1 लाख लोक माझ्याबरोबर त्या संस्थेच्या कार्यामध्ये। महाराष्ट्र लोक सेवा आयोग ने इस वर्ष से नए परीक्षा पैटर्न को लागू करने का निर्णय लिया है। MPSC प्रतियोगी परीक्षा की तैयारी कर रहे छात्र पुणे के बाल गवर्धन चौक स्थित झांसी रानी चौक पर सोमवार सुबह से ही उक्त पैटर्न को 2 साल बाद लागू करने की मांग को लेकर प्रदर्शन कर रहे हैं। इस दौरान छात्रों ने आंदोलन को अपना समर्थन दिया। 22 फरवरी को जय संविधान संगठन के समन्वयक किरण गुर्दे ने छात्रों से बातचीत की। किरण गुर्दे ने आश्वासन दिया कि आयोग द्वारा परीक्षा पैटर्न को स्थगित करने की अधिसूचना की घोषणा होने तक हम आपकी लड़ाई में शामिल है। सरकार कोणत्या ना कोणतं काहीतरी घेऊन येते। आज 2025 मध्ये जे लागू व्हायला पाहिजे तो पॅटर्न जो आहे तो लागू झाला पाहिजे, तो आजच सरकार करत आहे। सरकारला असं करायचं आहे की एका साईडला जागा काढायची आहे आणि एका साईडला विद्यार्थ्यांना वेटेज धरायचं आहे। इथलं जे सरकार आहे मग ते राज्यातलं काँग्रेसचं सरकार असो की BJPचं सरकार असो, या सरकारने कधीच 2013 पासून या विद्यार्थ्यांचा कधीच विचार केला नाही। कारण 2013 पासून ज्या सरकारने जागा काढायला पाहिजे होत्या त्या जागा अजिबात निघाल्या नाही। त्याचा परिणाम असा झाला की आज 2023 आहे, 10 वर्षामध्ये विद्यार्थ्यांवर काय अवस्था निर्माण झालेली आहे हे तुमच्या लक्षात येत असेल।
जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने 20 फरवरी को नांदेड़ के पुलिस अधीक्षक से मिलकर शिकायत दर्ज कराई थी कि कोई अज्ञात इंसान उनका लेटर हेड बनावट तैयार कर दुरुपयोग कर रहा है और उसका पीछा कर रहा है। उसी मामले में मुदखेड़ कांग्रेस पार्टी की ओर से नायब तहसीलदार को निवेदन देकर तात्काल कार्रवाई करने की मांग की है, अन्यथा तीव्र आंदोलन का इशारा मुदखेड़ शहर व तालुका कांग्रेस की ओर से दिया गया है। आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। जे परवाला जी घटना घडली, माननीय आदरणीय आमचे चव्हाण साहेब यांच्यावर जो यांच्या लेटरचा मिसयूज करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा जो प्रकार घडत आहे, त्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी तहसील कार्यालयावर आलेलो आहे। खरं तर त्या दिवशी साहेबांनी जे भावनिक भाषण केलं, ते भाषण ऐकतानाच सर्व कार्यकर्त्यांचे आमच्या अश्रू अनावर झालेले होते। कारण एवढ्या जर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, नेतृत्व केलेले आमच्या आदरणीय साहेबांवर जर ही वेळ येत असेल तर जनसामान्यांच्या संरक्षणाचा, सुरक्षेचा प्रश्न काय असेल असं या ठिकाणी चिंता सर्वांना वाटायला लागलेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रश्न पडले की बा एवढ्या मोठ्या माणसाच्या मागं बदनाम करण्यासाठी माणसं पुण्या लेवलला जातात आणि राजकारण पुण्या स्तराला चालले, ही विचार करायची गोष्ट आहे। आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे छोटे लेटर पॅड तयार करणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे, त्यांची रेकी करणे, ते कुठं जातात, कुठं बसतात, कुणाला भेटतात, म्हणजे एवढी मोठी एक विचार तर खूप गंभीर बाब आहे। कारण ते काही एका जिल्ह्यापुरते नेते नाहीत, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, मराठवाड्याचे नेते आहेत। त्याच्यामुळं हा खूप मोठा गंभीर विषय आहे। त्यामुळं आम्ही आज सर्व आमचे शहरातील, तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते यांनी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवेदन दिले की हा कोणी जो व्यक्ती आहे, हा जो प्रकार करत आहे, याला लवकरात लवकर आपण चौकशी करावी, याला अटक करावी, याच्यावर योग्य ती कारवाई करावी। कारण लोकशाहीमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांची जी लोकप्रियता वाढलेली आहे, हे कुठेतरी त्यांना सहन होत नाहीत आणि ते राजकारणात त्यांना बघा वाटत नाही। म्हणून त्यांना रोखण्यासाठी असे काहीतरी वाईट प्रकार करून साहेबाला बदनाम करण्याचे प्रकार काही त्यांच्या हातून भविष्यामध्ये करण्याचा हा त्याचा डाव होता आणि तो डाव आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते यशस्वी होऊ देणार नाही। आणि ह्याच निमित्त आज ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आमचे जमलेत, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। याच्या पुढे सुद्धा त्या व्यक्तीला जर लवकरात लवकर पकडून कारवाई झाली तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर भविष्यामध्ये आम्ही युवक असतील, ज्येष्ठ असतील, शहर असेल, तालुका असेल, सर्वच फ्रंटलचे आमचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर दुसरं आंदोलन हे तीव्र आमचं आंदोलन असेल। कारण आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब हे सर्वांचे लोकप्रिय नेते आहेत। आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब ह्या घराण्यामुळे ह्या भागाचा भरपूर विकास झाला आहे। लाखो जणांचे संसार आज हे पोटाला लागले आहेत। त्यामुळं कदापि आम्ही कोणीही या मतदारसंघातल्या अशा गोष्टी सहन करून घेणार नाहीत, याची शासनाने नोंद घ्यावी, यासाठी आम्ही सर्व निवेदन देण्यासाठी आलो। महाराष्ट्र में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सक्षम और कुशल नेतृत्व में बाला साहेब की शिवसेना पार्टी बहुत मजबूती से चल रही है। प्रकाश भाऊ देसाई ने कड़ा रुख अख्तियार करते हुए कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस ने मिलकर जो शिवसेना मिटाने का षड्यंत्र रचा था, बाला साहेब के सच्चे शिवसैनिकों ने वो नाकार कर दिया। ऐसी भूमिका पत्रकारों से बात करते हुए रखी है। संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष आहे। रायगड जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून शिवसेना उदयास येईल हे विधिलिखित झालेलं आहे। मुळात 3-3.5 वर्षापूर्वीच अभद्र लोकांच्या नादाला लागून
त्यावेळेचे तथाकथित पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, किंबहुना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्यावेळेला मला काँग्रेसबरोबर जावं लागेल त्यावेळेला मी शिवसेनेचं दुकान बंद करून टाकेन. आणि एवढी मोठी शिकवण ज्या हिंदू हृदय सम्राटांनी दिली, ज्यांना अख्खं जग मानतं, त्या हिंदू हृदय सम्राटांची शिकवण पायदळी तोडून संजय राऊतांसारख्या माणसांच्या नादाला लागून आणि काही तथाकथित जवळ ठेवलेल्या माणसांच्या नादाला लागून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्याची जी भूमिका त्यांनी घेतली तीच महाराष्ट्रातल्या, अखंड महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवसैनिकालाच मुळात पटलेली नव्हती. आणि तिथेच ही ठिणगी पडलेली होती की शिवसेना आता जपायला पाहिजे. कारण जर शिवसेनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी जर बाहेर पडली नसती तर पुढच्या निवडणुकीला शिवसेनेला औषधाला देखील उरली नसती. शिवसेना संपूर्ण गलितात्र झाली असती. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेना संपवण्याचा डाव रचला होता आणि संजय राऊतांना त्याच्यासाठी हाताशी धरलं होतं. हे सर्वांना सर्व ज्ञात आहेत. लोक एवढी वेडी नाही आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक हा सुज्ञ आहे, राजकारणामध्ये ज्ञान असलेला माणूस आहे. त्यामुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक ताटमानेने पुढची शिवसेना, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना टिकवण्यासाठी आता मोठ्या उमेदीने बाहेर पडू शकतो, ही एवढंच सांगण्यासारखं आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.